ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, श्री हिंदू धर्मग्रंथ, 29/3/1996 शुक्रवार या दिवसाची माहिती बघूया. ब्रह्मांडामधील वर टोकापासून खाली 11 नंबर पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी आल्यानंतर त्याने तेथे नेहमीचा सर्व विधी हा व्यवस्थित पूर्ण करून तेथून गरुड पक्षी उडाला. म्हणजे वरपासून खाली जी 11 नंबरची पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथे त्यांचा जो विधी होता तो विधी व्यवस्थित पूर्ण केला आणि मग तेथून तो गरुड पक्षी उडाला व त्याच्या खालचा म्हणजे 12 नंबर पृथ्वीच्या म्हणजे मूळ तळाच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी हा येता येता त्याने मूळ ज्योतीचे रूप धारण केले. म्हणजे 11 नंबरच्या सूर्यावरून उडाल्यानंतर त्याने त्याच्या खालचा मूळ तळाचा 12 नंबरची जी पृथ्वी आहे तिथं येता येता तो गरुड पक्षी याने येता येता मध्येच त्याने ज्योतीचं रूप धारण केलं. त्या गरुड पक्षीने ज्योतीचं रूप धारण केलं व मूळ ज्योत ही 12 नंबरच्या सूर्याच्या वर आल्यानंतर त्या ज्योतीने तेथील सूर्याला उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा पूर्ण मारली आहे. मग तिथं आल्यानंतर त्याने त्या सूर्याला त्या ज्योतीने उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा पूर्ण मारली. त्यानंतर त्या ज्योतीने तेथील चंद्राला उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा पूर्ण मारल्यानंतर मूळ ज्योत ही पुन्हा तेथील सूर्याच्या वर जाऊन थांबली व त्या ज्योतीने तेथे स्त्री नागरूपी पुरुष मानव हे रूप धारण केले आहे. म्हणजे ती ज्योत येता येत तो गरुड पक्षी वरतून निघाला, येता येता त्याने ज्योतीचं रूप धारण केलं आणि मग सगळ्यात खालचा जो सूर्य आहे त्या सूर्याला उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा मारली त्या ज्योतीने. नंतर तेथील चंद्राला उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा मारली आणि मग ती ज्योत आहे ना परत तिथल्या सूर्याच्या वर गेली, सर्वात खालचा जो आहे पृथ्वी त्याच्या, व त्या ज्योतीने तेथे नागरूपी पुरुष मानव हे रूप धारण केलं. कुठं? सूर्याच्या वर नागरूपी पुरुष मानव हे रूप धारण केलं. श्री नागरूपी पुरुष मानव यांचे छातीपासून वरचा भाग हा संपूर्ण नागाचे शरीर होते. म्हणजे त्या माणसाचं छातीपासून वरचा भाग संपूर्ण नागाचं शरीर होतं छातीपासून वरती. त्यांना नागाचा एकच चेहरा होता. त्यांना आपल्यासारखे 2 हात नव्हते. त्यांना आपल्यासारखे हात नव्हते 2. त्यांच्या छातीच्या खालचा संपूर्ण भाग हा पुरुष मानव होता. छातीच्या खालचा संपूर्ण भाग हा पुरुष मानव होता. त्यांना आपल्यासारखे 2 पाय होते, परंतु दोन्ही पाय हे त्यांच्या गुडघ्यापर्यंत त्यांच्या मांड्या या एकमेकांना चिकटलेल्या होत्या. म्हणजे कमरेच्या खाली जे 2 पाय होते त्यांना ते दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत एकामेकाला चिकटलेले होते. म्हणजे त्यांच्या ज्या मांड्या आहेत त्या एकामेकाला चिकटलेल्या होत्या व गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय हे वेगवेगळे मोकळे होते. गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय वेगवेगळे होते, मोकळे होते. त्यांच्या दोन्ही पायांना एकदम सपाट असे तळवे होते. पायाचे तळवे सपाट होते एकदम व त्यांच्या दोन्ही पायांच्या तळव्यांना आपल्यासारखी बोटे नव्हती. परंतु तो त्यांच्या दोन्ही पाया उभा राहून चालत होता. त्याच्या तळव्यांना काही बोटं नव्हती, पण तो आपल्यासारख्या दोन्ही पाया उभा राहून चालू शकत होता. श्री नागरूपी पुरुष मानव हा अतिशय धिप्पाड मजबूत असा होता. म्हणजे ते उंची वगैरे भरपूर होती, धिप्पाड होता, मजबूत होता तो असा. श्री नागरूपी पुरुष मानव याने तेथील सूर्याच्या वर ध्यानस्थ बसला. ते सूर्याच्या वर सगळ्यात खालचा जो सूर्य आहे त्याच्यावर ध्यानस्थ बसला. नंतर त्याने बराच काळ तपश्चर्या केली आहे. त्यानंतर त्या मानवाने पुन्हा मूळ ज्योतीचे रूप धारण केले.
तिची तपश्चर्या झाल्यानंतर तो ध्यानस्थ बसला आणि ध्यानस्थ बसून झाल्यावर त्यांनी पूर्ण मूळ ज्योतीचं रूप धारण केलं त्या मानवाने. व ती ज्योत ही तेथील सूर्यावरून खाली म्हणजे मूळ तळाच्या पृथ्वीकडे प्रचंड वेगाने खाली झेप घेतली. मग सूर्यावरून त्या ज्योतीने प्रचंड वेगाने असं खाली झेप घेतली. कुठं? खालच्या तळाच्या पृथ्वीवर. व ती ज्योत ही मूळ तळाच्या पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्यामधून खाली मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामध्ये शिरून गुप्त झाली आहे. तिने जी प्रचंड वेगाने झेप घेतली खाली, ती समुद्रामधून पृथ्वीच्या पोटात शिरली आणि गुप्त झाली ती ज्योत. बराच काळ गेल्यानंतर पुन्हा मूळ ज्योत ही मूळ पृथ्वीच्या पोटामधून हळूहळू वर येऊ लागली. बराच काळ गेल्यावर ती काय केलं? ती ज्योत परत मूळ तळाच्या पृथ्वीमधून वरती यायला लागली, हळूहळू वर आली व मूळ पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्यामध्ये, त्या पृथ्वीचा समुद्र होता, त्या समुद्राच्या पाण्यामध्ये आल्यानंतर समुद्राच्या पाण्यामधून वर आल्यानंतर मूळ ज्योतीने पुन्हा श्री गरुड पक्षी हे रूप धारण केले. ती ज्योत समुद्राच्या पृथ्वीच्या पोटामधून समुद्राच्या पाण्यातून वर आल्यावर तिने काय केलं? गरुड पक्षी हे रूप धारण केलं. व तो गरुड पक्षी हा मूळ सूर्याच्या वर येण्यासाठी तेथील समुद्राच्या पाण्याच्या वरून वर आकाशामध्ये उडाला. मूळ सूर्याच्या वर म्हणजे आपला जो सूर्य आहे त्या सूर्याच्या वर येण्यासाठी तो उडाला तिथून खालून. व आपल्या पृथ्वीचा सूर्य म्हणजे तो गरुड पक्षी हा मूळ सूर्याच्या वर येऊन थांबला. म्हणजे आपला जो सूर्य आहे त्याच्यावर तो गरुड पक्षी येऊन थांबला. व त्या गरुड पक्षी याने आपल्या सूर्याच्या वर मानव रूप धारण केले. तो गरुड पक्षी आपल्या सूर्यावर आल्यावर त्याने मानवाचं रूप धारण केलं. व तो मानव हा आपल्या सूर्याच्या वर बराच वेळ ध्यानस्थ बसून राहिला. मग आपल्या सूर्याच्या वर आल्यावर बराच वेळ तो ध्यानस्थ बसला. नंतर त्याने तपश्चर्या केली. ध्यानस्थ बसून झाल्यानंतर त्याने तपश्चर्या केली व त्यानंतर त्या मानवाने बराच वेळपर्यंत सूर्याच्या वर तांडव नृत्य केले आहे. त्यानंतर त्याने काय केलं? त्या मानवाने सूर्याच्या वर बराच वेळ तांडव नृत्य केलं. त्याचे तांडव नृत्य झाल्यानंतर त्या मानवाने पुन्हा गरुड पक्षी हे रूप धारण केले. त्यानंतर त्या मानवाने पुन्हा काय केलं? आपल्या सूर्याच्या वर गरुड पक्षी हे रूप धारण केले. व तो गरुड पक्षी हा आपल्या सूर्याच्या वरून खाली आपल्या पृथ्वीवर प्रचंड वेगाने खाली झेप घेतली. त्या गरुड पक्षाने आपल्या सूर्याच्या वरून खाली झेप घेतली आपल्या पृथ्वीवर व आपल्या पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्यामधून आपल्या पृथ्वीच्या पोटाच्या आत प्रवेश केला आहे. नंतर त्याने काय केलं? सूर्याच्या वरून झेप घेतली आणि आपल्या पृथ्वीच्या पोटात प्रवेश केला, म्हणजे समुद्रामधून पृथ्वीच्या पोटात प्रवेश केला. प्रत्यक्षात गरुड पक्षी याने आपल्या पृथ्वीच्या पोटात आपल्या शरीरासहित प्रवेश केला आहे. तो जो गरुड पक्षी उडाला होता तो गरुड पक्षी आपल्या शरीरासहित समुद्राच्या पाण्यामधून आपल्या पृथ्वीच्या पोटात त्याने प्रवेश केला आहे, आपल्या शरीरासहित गरुड पक्षी. व श्री गरुड पक्षी याने आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा मूळ ज्योतीचं रूप धारण केले. मग तो गरुड पक्षी आपल्या पृथ्वीच्या पोटात गेल्यानंतर पुन्हा त्याने ज्योतीचं रूप धारण केलं पृथ्वीच्या पोटात. काही काळ गेल्यानंतर पुन्हा मूळ ज्योत हे हळूहळू पृथ्वीच्या पोटामधून वर येऊ लागली आहे. मग ती ज्योत काय केलं? काही काळानंतर पुन्हा हळूहळू आपल्या पृथ्वीच्या पोटामधून वर यायला लागली, समुद्राच्या पाण्यातून वर आली. श्री मूळ ज्योत ही आपल्या पृथ्वीच्या पोटामधून वर समुद्राच्या पाण्यामध्ये आल्यानंतर मग ती ज्योत पृथ्वीच्या पोटामधून आपल्या समुद्राच्या पाण्यात आली. नंतर त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यामध्ये
मासा हे रूप धारण केले. त्या ज्योतीने आपल्या समुद्राच्या पाण्यात ज्योतीचं रूप धारण केलं. त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यामध्ये मासा हे रूप धारण केलं. आपल्या समुद्राच्या पाण्यात त्या ज्योतीने मासा हे रूप धारण केलं व तो मासा हा आपल्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्यात आनंदाने खेळू बागडू लागला. आपल्या समुद्राच्या पाण्यात तो मासा काय आनंदाने खेळायला लागला, बागडायला लागला. नंतर मासा याच्या तोंडामधून मूळ ज्योत ही पुन्हा बाहेर आली. मग त्या माशाच्या तोंडामधून ती मूळ ज्योत होती ती परत बाहेर निघाली समुद्राच्या पाण्यात व ती ज्योत समुद्राच्या पाण्याच्या वर आल्यानंतर त्या ज्योतीने पुन्हा गरुड पक्षी हे रूप धारण केले. त्या माशाच्या तोंडातून ती परत ज्योत बाहेर निघाली आणि समुद्राच्या पाण्याच्या वर आली आणि तिने परत गरुड पक्षी हे रूप धारण केलं त्या ज्योतीने. व तो गरुड पक्षी हा आकाशामध्ये वर उडाला व पुन्हा आपल्या सूर्याच्या वर येऊन थांबला. मग तो गरुड पक्षी पुन्हा समुद्राच्या पाण्यातून वर आल्यावर आपल्या सूर्याच्या वर येऊन थांबला व लगेचच तो गरुड पक्षी हा आपल्या सूर्याच्या वरून वर आकाशात उडाला आहे. तो गरुड पक्षी आपल्या सूर्यावर आला आणि लगेच परत वरती आकाशात उडाला. तो गरुड पक्षी ब्रह्मांडामधील वर टोकावरचा एक नंबरचा पृथ्वीचा जो सूर्य आहे, सगळ्यात वरचा जो सूर्य आहे एक नंबरचा, त्या सूर्याच्या वर गरुड पक्षी हा येऊन थांबला. त्या सूर्याच्या वर एक नंबरचा जो वरचा सगळ्यात सूर्य आहे म्हणजे खालून 12 नंबरचा सूर्य, त्या सूर्यावर तो गरुड पक्षी येऊन थांबला व तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील समुद्राच्या पाण्यात मासा निर्माण करून तेथील सूर्यावरून गरुड पक्षी उडाला. त्या सूर्यावर इथं तसा विधी केला सगळा, तसा सगळा विधी एक नंबरच्या ह्याच्यावर करून मासा निर्माण करून तेथून तो उडाला व त्याच्या खालची 2 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. त्याच्या खाली 2 नंबरच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला व नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्यावरून गरुड पक्षी हा उडाला व त्याच्या खालची 3 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी आला. तिथला सगळा विधी पूर्ण करून तेथून उडाला आणि 3 नंबरचा वरतून खाली 3 नंबरचा सूर्य आहे त्याच्यावर गरुड पक्षी आला. तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्यावरून गरुड पक्षी उडाला व त्याच्या खालची 4 नंबरची पृथ्वी आहे तेथील सूर्याच्या वर गरुड पक्षी आला. तेथे त्याने नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्यावरून गरुड पक्षी उडाला व त्याच्या खालची 5 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. म्हणजे आपला जो वरचा सूर्य येतो त्या सूर्यावर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून 5 नंबरच्या सूर्याच्या वरून गरुड पक्षी उडाला व तेथून खालची 6 नंबरची म्हणजे आपल्या पृथ्वीच्या सूर्याच्या जवळून गरुड पक्षी हा गेला. तिथून आल्यानंतर आपल्या सूर्यावर नाही थांबला, आपल्या सूर्याच्या तिथून गरुड पक्षी गेला व आपल्या सूर्याच्या वर न थांबता आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला एक सूर्य व त्याच्या खाली आडव्या सरळ रेषेत 10 पृथ्वी आहेत. आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला आडव्या सरळ रेषेत 10 पृथ्वी आहेत, एक सूर्य आहे, एक चंद्र आहे. तेथील सूर्याच्या वर गरुड पक्षी हा येऊन थांबला व तेथील प्रत्येक पृथ्वीचा वेगवेगळा विधी
हा तेथील सूर्याच्या वरून नेहमीप्रमाणे सर्व विधी करून तेथील पृथ्वीच्या समुद्रामध्ये मासा निर्माण करून तेथील सूर्याच्या वरून सर्व विधी हा व्यवस्थित पूर्ण करून तेथून गरुड पक्षी उडाला. म्हणजे जे 10 पृथ्वी आहेत, एक सूर्य एक चंद्र, तेथील सूर्यावर गेला, पहिला पृथ्वीचा सगळा विधी पूर्ण करायचा, मासा निर्माण करायचा, परत सूर्यावर जायचा, परत तिथून खाली आला की 2 नंबरचा पृथ्वीचा विधी करायचा, मासा निर्माण करायचा. असं करून 10 पृथ्वीवरचा विधी त्यांनी पूर्ण केला. व पुन्हा आपल्या सूर्याच्या जवळून आपल्या सूर्यावर न थांबता आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला 2 सूर्य व 12 पृथ्वी आहेत. तेथील पहिल्या सूर्याच्या वर म्हणजे ब्रह्मांडपदी पूर्णेश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांच्या आधिपत्याखालील सूर्याच्या वरून तेथील पहिल्या 6 पृथ्वीचा वेगवेगळा विधी नेहमीप्रमाणे सर्व व्यवस्थित पूर्ण करून नंतर तेथील सूर्याच्या वरून गरुड पक्षी हा उडाला. मग तिथल्या पहिल्या सूर्यावरून 6 पृथ्वीचा विधी पूर्ण केला. प्रत्येक पृथ्वीचा विधी करायचा, परत सूर्यावर जायचा, परत करायचा, असा पहिला 6 पृथ्वीचा केला. नंतर तिथून गरुड पक्षी उडाला व त्याच्या शेजारचा जो दुसरा सूर्य आहे श्रीनाथ मस्कोवानाथ महाराज यांच्या आधिपत्याखालील सूर्याच्या वरून तेथील 6 पृथ्वीचा वेगवेगळा विधी हा नेहमीप्रमाणे पूर्ण करून तेथील सर्व 12 पृथ्वीचे समुद्राच्या पाण्यामध्ये मासा निर्मिती करून तेथील सूर्याच्या वरून गरुड पक्षी हा उडाला. म्हणजे ते प्रत्येक पृथ्वीचा वेगवेगळा विधी करून पहिले 6 पृथ्वी, नंतर परत 6 पृथ्वी, असं वेगवेगळं करून तिथून तो गरुड पक्षी उडाला. 12 पृथ्वीच्या वरती मासा निर्माण केला समुद्रात व आपल्या सूर्याच्या जवळून आपल्या सूर्याच्या वर न थांबता आपल्या सूर्याच्या खालची म्हणजे श्री पाताळ येथील पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. मग तिथून उडाल्यावर आपल्या सूर्यावर न थांबता आपल्या सूर्याच्या शेजारून खाली आला आणि आपल्या पृथ्वीचा जो खालचा सूर्य आहे त्या सूर्याच्या वर पाताळ, ह्याच्या आपल्या खाली पाताळ आहे, त्या सूर्यावर येऊन थांबला. 30/3/1996 शनिवार या दिवशी माहिती बघू. श्री गरुड पक्षी हा श्री पाताळ येथील सूर्याच्या वर येऊन थांबला व लगेचच त्या सूर्याच्या वरून उडाला व श्री पाताळ येथील चंद्राच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. म्हणजे आपल्या सूर्याचा जो खालचा सूर्य आहे पाताळ, त्या सूर्यावर गरुड पक्षी आला, थांबला आणि लगेच तिथून उडाला व त्या सूर्यावर वरून चंद्राच्या वर गरुड पक्षी गेला. म्हणजे सूर्य गेला, थांबला, लगेच उडाला आणि त्यांच्या चंद्रावर गरुड पक्षी गेला. चंद्रावर येऊन थांबला व त्याने मूळ ज्योतीचे रूप धारण केले व त्या ज्योतीने लगेचच श्री ज्वास मासा या माशाचे रूप धारण केले. मग तेथील चंद्राच्या वर मूळ ज्योत होती, त्या ज्योतीने ज्वास मासा, ज्वास मासा म्हणजे सगळ्या मासांचा राजा असतो, तो शिकारी असतो, तो ज्वास मासा या माशाचे रूप धारण केले त्या चंद्रावर. श्री ज्वास मासा हा आपल्या माशाप्रमाणेच असतो, त्यामध्ये काही वेगळा फरक नसतो, परंतु हा मासा शिकारी असतो व समुद्रामधील सर्व माशांचा हा मासा राजा असतो. त्यामुळे सगळ्या माशांचा तो राजा असतो ज्वास मासा. समुद्रामधील इतर प्राण्यांचा तो राजा नसतो, फक्त सर्व जातीच्या माशांचा राजा असतो. म्हणजे समुद्रामध्ये इतर पण प्राणी आहेत, जसे आपल्या पृथ्वीवर प्राणी आहेत तसे समुद्रात पण प्राणी असतात. म्हणजे वाघ, सिंह, सगळे प्राणी असतात समुद्राच्या पाण्यात आतमध्ये तळाला. पण हा फक्त माशांचा राजा आहे, दुसऱ्या प्राण्यांचा नाही.
सर्व जातीच्या माशांचा राजा असतो, त्याला तसा मान मिळालेला आहे. श्री जॉस मासा यांनी लगेचच मानवीय रूप धारण केले. त्या चंद्रावर त्या जॉस मासेने काय केलं? मानवीय रूप धारण केले. तेथील चंद्रावर तो मानव ध्यानस्थ बसला. नंतर त्याने तपश्चर्या केलेली आहे. त्यानंतर त्या मानवाने पुन्हा ज्योतीचे रूप धारण केले. मग तेथील त्या मानवाने चंद्रावर ध्यानस्थ बसला. नंतर त्याने तपश्चर्या केली. नंतर त्या मानवाने पुन्हा ज्योतीचं रूप धारण केलं. म्हणजे आपल्या खालचा जो चंद्र आहे त्याच्यावर, व त्या ज्योतीने लगेचच पुन्हा गरुड पक्षी हे रूप धारण केले. मग त्या ज्योतीने काय केलं? लगेचच गरुड पक्षी हे रूप धारण केलं. व गरुड पक्षी हा पाताळ येथील चंद्राच्या वरून उडाला. मग तो गरुड पक्षी होता त्याने काय केलं? चंद्र जो होता पाताळ येथील चंद्र, त्या चंद्राच्या वरून उडाला. श्री पाताळ येथील सूर्याच्या वर गरुड पक्षी न थांबता तेथे नेहमीचा विधी केलेला नाही. म्हणजे पाताळ येथे काय नेहमीचा विधी केला नाही. श्री पाताळ येथील पृथ्वीवर समुद्रामध्ये मासा निर्मिती केलेली नाही. म्हणजे आपल्या खालची जी पृथ्वी आहे पाताळ, त्या पृथ्वीच्या समुद्रामध्ये मासा यांची निर्मिती केलेली नाही. म्हणजे त्या समुद्रात मासा नाही, तेथील समुद्रामध्ये मासा नाही. श्री गरुड पक्षी हा त्याच्या खालची पृथ्वी म्हणजे श्री वैकुंठ येथील पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. मग त्याच्या खालचा जो सूर्य आहे त्या सूर्याच्या वर गरुड पक्षी जाऊन थांबला. म्हणजे वैकुंठ जे आहे त्याच्या खाली तिथं. व श्री वैकुंठ येथील सूर्याच्या वरून नेहमीचा विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील पृथ्वीवरील समुद्रामध्ये मासा निर्मिती करून गरुड पक्षी हा तेथील सूर्याच्या वरून उडाला व त्याच्या खालची 9 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. मग त्या समुद्रावरती मासा निर्मिती करून तिथून गरुड पक्षी उडाला व त्याच्या खाली 9 नंबरची जी आहे, वरपासून खाली 9 नंबरची पृथ्वी, त्याच्या सूर्यावर गरुड पक्षी येऊन थांबला व तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी हा व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्याच्या वरून गरुड पक्षी उडाला. मग तिथल्या याच्यावर सगळा विधी पूर्ण केला सूर्यावर व त्याच्या खालची 10 नंबरची पृथ्वीच्या सूर्यावर गरुड पक्षी हा येऊन थांबला. त्याच्या खालची जी 10 नंबरची पृथ्वी आहे त्याच्या सूर्यावर तो गरुड पक्षी येऊन थांबला व तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्याच्या वरून गरुड पक्षी उडाला व त्याच्या खालची म्हणजे वर टोकापासून 11 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. त्याच्या खालचा जो सूर्य आहे 11 नंबरचा, त्या सूर्य येऊन थांबला व तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी हा व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्याच्या वरून गरुड पक्षी हा उडाला. 11 नंबरवरून उडाला. म्हणजे तिथं नेहमीचा विधी केला, मासा निर्मिती केली ती व त्याच्या खालची म्हणजे सर्वात खालची 12 नंबरची मूळ तळाची पृथ्वी आहे. त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी हा न थांबता त्या सूर्याच्या जवळून श्री गरुड पक्षी हा गेला व त्या पृथ्वीच्या वर जो समुद्र आहे त्या समुद्राच्या पाण्याच्या वर गरुड पक्षी हा येऊन थांबला. मग तो 11 नंबरवरून उडाल्यावर काय केलं? त्याच्या खालचा जो सूर्य आहे त्या सूर्यावर थांबला नाही, तो तिथून तसाच खाली गेला आणि समुद्राच्या पाण्यावर जाऊन थांबला. त्याच्या खालची पृथ्वी जी आहे ना तळाची त्याच्यावर. व श्री गरुड पक्षी यांनी समुद्राच्या पाण्याच्या वर मूळ ज्योतीचं रूप धारण केले व ती ज्योत समुद्राच्या पाण्याच्या आत जाऊन मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटाच्या आतमध्ये जाऊन गुप्त झाले आहे. म्हणजे ते गरुड पक्षी जे
थांबला तिथं त्याने ज्योतीचं रूप घेऊन समुद्राच्या पाण्यामधून पृथ्वीच्या पोटात जाऊन गुप्त झाला. ती ज्योत, मूळ ज्योत. मूळ तळाची पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्यामध्ये सुरुवातीची निर्मिती म्हणजे अगोदर पूर्वीपासूनच एक मासा होता. सर्वात पहिल्यांदा निर्मिती केलेली एक मासा होता. मासा आणि सूर्यफूल हे होतं. व या वेळेच्या विधीनुसार दुसरा मासा निर्मिती झालेली असल्यामुळे तेथील समुद्राच्या पाण्यामध्ये आता एकूण 2 मासे होते. पहिला एक मासा आणि आत्ताचा हा नवीन मासा, हे 2 मासे होते. व ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वीच्या समुद्रामध्ये फक्त या वेळेच्या विधीमुळे एकच मासा होता. सगळ्या पृथ्वी एकच मासा होता, पण तिथं पहिला मासा आणि हा एक दुसरा मासा, हे 2 मासे होते. परंतु मूळ तळाच्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्यामध्ये 2 मासे होते, पहिला एक आणि हा एक नवीन एक. व या समुद्रामधील 2 मासे यांचा नैसर्गिक विधी होऊन नवीन माशांची उत्पत्ती निर्मिती यांची वंश परंपरा सुरू झालेली आहे. म्हणजे तो आत्ताचा नवीन मासा आणि पहिला मासा या दोघांचा विधी होऊन नवीन माशांची निर्मिती उत्पत्ती चालू झालेली आहे. म्हणजे नवीन मासे जन्माला आले, त्यांची वंश परंपरा सुरू झाली. यासाठी काही वेगळा विधी होत आहे. म्हणजे त्यांचा जो विधी होता, ब्रह्मांडामधील मूळ तळाची पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या पोटामधून मूळ ज्योत ही काही काळानंतर पुन्हा पृथ्वीच्या पोटाच्या आतमधून हळूहळू पृथ्वीच्या वर आली आहे. ब्रह्मांडामधील जो मूळ तळाची पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या पोटामध्ये जी ज्योत होती, ती ज्योत काही काळानंतर पुन्हा हळूहळू पृथ्वीच्या पोटाच्या आतमधून हळूहळू पृथ्वीच्या वर आले आहे. द्यायचं का? किती आले आहे का? 1/4/1996 सोमवार ब्रह्मांडामधील सर्वात खालची मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामधून मूळ ज्योत हळूहळू वर आली. जी खालची मूळ तळाची पृथ्वी होती, त्या पृथ्वीच्या पोटामधून मूळ ज्योत ही पुन्हा हळूहळू वर आली व त्या ज्योतीने तेथील समुद्राच्या पाण्यामध्येच अजून एका ज्योतीचं रूप धारण केले. मग त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यात अजून एक ज्योतीचं रूप धारण केलं. म्हणजे मूळ ज्योत पृथ्वीच्या पोटामधून समुद्राच्या पाण्यात आली आणि त्या ज्योतीने अजून एक ज्योतीचं रूप धारण केलं. अशा प्रकारे 2 ज्योती, या 2 ज्योती झाल्या तिथं. या दोन्ही ज्योती हळूहळू पाण्याच्या वर आल्या व तेथून दोन्ही ज्योती या तेथील सूर्याच्या वर गेल्या. त्या दोन्ही ज्योती पाण्याच्या वर आल्या, दोन्ही ज्योती या तेथील सूर्याच्या वर गेल्या व दोन्ही ज्योती यांनी म्हणजे एका ज्योतीने स्त्री मानव व एका ज्योतीने पुरुष मानव हे रूप धारण केले. त्या ज्योतींनी काय केलं? एका ज्योतीने पुरुष मानव आणि एका ज्योतीने स्त्री मानव हे रूप धारण केलं व दोघेही जण तेथे बराच काळपर्यंत ध्यानस्थ बसून राहिले. त्यांनी तपश्चर्या केली व त्यानंतर त्या दोघांनी तेथील सूर्याच्या वर तांडव नृत्य केले आहे. मग त्या ज्योती, दोन्ही ज्योती तिथे गेल्यावर सूर्यावर एका ज्योतीने पुरुष मानव रूप धारण केलं, एका ज्योतीने स्त्री मानव रूप धारण केलं. दोघांनी तपश्चर्या केली, ध्यानस्थ बसले. त्यानंतर दोघांनी तांडव नृत्य केलेले सूर्याच्या वर तांडव नृत्य केले. नंतर पुन्हा ते दोघे तेथे ध्यानस्थ बसले. म्हणजे ते पुरुष मानव स्त्री मानव तपश्चर्या केली आहे. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर दोघांनी पुन्हा मूळ ज्योतीचे रूप धारण केले. त्यांचं तांडव नृत्य झालं, त्यांनी परत तपश्चर्या केली, परत ध्यानस्थ बसले. नंतर त्या दोघांनी पुन्हा मूळ ज्योतीचं रूप धारण केलं, म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी. व दोन्ही ज्योती
तेथील सूर्याच्या वरून खाली मूळ पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्यामध्ये झेप घेतली आहे. त्या दोन्ही ज्योतींनी तिथून समुद्राच्या पाण्यात झेप घेतली. व त्या दोन्ही ज्योती म्हणजे स्त्री ज्योत व पुरुष ज्योत या दोघांनी तेथील दोन्ही माशांच्या पोटात प्रवेश केलेला आहे. मग एक ज्योत होती जी पुरुष मानव ज्योत, ती एका माशामध्ये प्रवेश केला. स्त्री ज्योत होती, स्त्री मानव ज्योत, ती दुसऱ्या माशात प्रवेश केला. तेथील पाण्यामध्ये त्या दोघांनी काय केलं, तेथील पाण्यामध्ये दोघांनी एकमेकांशी संभोग नैसर्गिक विधी केला. त्या माशांनी त्यांच्या नैसर्गिक विधीमधून तेथील पाण्यामध्ये माशांची नवनिर्मिती उत्पत्ती सुरू झालेली आहे. त्या दोन्ही माशांनी म्हणजे स्त्री मासा, मादी मासा व पुरुष मासा, नर मासा या दोघांनी संभोग केल्यानंतर काही काळ गेल्यानंतर जी स्त्री ज्योतीचा मासा होता तिच्या पोटामधून बरीच अंडी बाहेर पडलेली आहेत व त्या अंड्यामधून काही काळानंतर नवीन मासे निर्माण झालेले आहेत. म्हणजे त्यांचा जे विधी झाला त्यानंतर जो स्त्री मासा होता त्याच्या पोटामधून बरीच अंडी बाहेर पडली. ते काही काळानंतर त्या अंड्यामधून नवीन माशांची निर्मिती झाली. ज्या अंड्यामधून नवीन मासे जन्मास आलेले होते त्या माशामध्ये काही नर मासे व काही मादी मासे जन्माला आलेले आहेत. त्या अंड्यांमधून काही नर मासे, काही मादी मासे असे जन्माला आलेले आहेत व त्यांच्या पुन्हा संभोग नैसर्गिक विधीपासून नवीन मासे जन्माला आलेले आहेत. त्यानंतर परत त्यांनी जो विधी केल्यानंतर परत नवीन मासे जन्माला आले. अशा प्रकारे त्यांची माशांची निर्मिती सुरू झालेली आहे. ब्रह्मांडामध्ये सर्वात पहिला संभोग नैसर्गिक विधी हा नर मासा व मादी मासा यांचा झालेला आहे. अख्ख्या ब्रह्मांडामध्ये पहिला त्यांचा तो विधी झालेला आहे. व ब्रह्मांडामध्ये सर्वात पहिल्यांदा मासा यांची निर्मिती, नंतर बाकी सर्व प्राण्यांची निर्मिती सुरू झालेली आहे. पहिल्यांदा मासा यांची निर्मिती झाली अख्ख्या ब्रह्मांडात, नंतर इतर प्राण्यांची निर्मिती सुरू झालेली आहे. नवीन जन्म व त्यांची वंश परंपरा ही मासा या जन्मापासून सुरू झालेली आहे. म्हणजे मासा यांची जी निर्मिती झाली, यांचा जो जन्म झाला तेव्हापासून नवीन मासे ब्रह्मांडामध्ये निर्मिती सुरू झालेली आहे. मूळ तळाच्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्यामधील दोन्ही माशांच्या शरीरामधून दोन्ही ज्योती नर व मादी या ज्योती बाहेर आल्या. नंतर त्या दोन्ही ज्योती या समुद्राच्या पाण्याच्या वर आल्यानंतर दोन्ही ज्योती या पुन्हा तेथील सूर्याच्या वर गेल्या आहेत. म्हणजे ते दोन मासे होते, नर मासा आणि मादी मासा, त्यांच्या शरीरामधून दोन्ही ज्योती बाहेर निघाल्या आणि समुद्राच्या पाण्यातून वर आल्या तेथील सूर्याच्या वर जाऊन थांबल्या व दोन्ही ज्योती यांनी तेथे पुन्हा श्री गरुड पक्षी रूप धारण केले. मग सूर्यावरती त्या दोघांनी काय केलं, दोन्ही ज्योतींनी गरुड पक्षी रूप धारण केलं व दोन्ही पक्षी हे तेथील सूर्यावरून उडालेले आहेत व त्या पृथ्वीचा जो चंद्र आहे त्या चंद्राच्या वर दोन्ही गरुड पक्षी हे येऊन थांबले आहेत. ते दोन्ही पक्षी सूर्यावरून उडाले व त्यांचा जो चंद्र आहे त्या चंद्राच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले आहेत व तेथे त्यांनी पुन्हा मूळ ज्योतीचे रूप धारण केले आहे. त्या चंद्रावरती त्यांनी पुन्हा मूळ ज्योतीचं रूप धारण केलं त्या गरुड पक्ष्यांनी व तेथील चंद्राच्या वर एका ज्योतीने स्त्री मानव व एका ज्योतीने पुरुष मानव हे रूप धारण केले आहे. व तेथील चंद्राच्या वर एका ज्योतीने स्त्री मानव, एका ज्योतीने पुरुष मानव त्या चंद्रावर हे रूप धारण केले. त्या दोघांनी तेथे काही काळ ध्यानस्थ बसून राहिले आहेत. नंतर त्यांनी तपश्चर्या केली आहे.
त्या दोघांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर तेथे दोघांनी श्री राजहंस या पक्षाचे रूप धारण केले आहे. मग त्या चंद्रावरती दोन्ही ज्योतींनी पुरुष मानव स्त्री मानव हे करून रूप धारण करून तपश्चर्या केली. त्यांचं तपश्चर्या झाल्यावर त्यांनी आनंदाने नृत्य केलेलं आहे. आणि त्यानंतर तेथे दोघांनी राजहंस पक्षी हे रूप धारण केलं. राजहंस पक्षी तेथे दोन्ही राजहंस पक्षी यांनी बराच काळपर्यंत आनंदाने नृत्य केलेले आहे. त्या दोघांनी बराच काळ तिथं नृत्य केलं चंद्रावर. त्यांचे नृत्य झाल्यानंतर त्या दोन्ही पक्षी यांनी पुन्हा दोन मूळ ज्योतीचे रूप धारण केले व त्या दोन्ही ज्योती यांनी स्त्री मानव व पुरुष मानव हे रूप धारण केले. मग त्या दोन्ही ज्योतींनी काय केलं, परत स्त्री मानव आणि पुरुष मानव हे रूप धारण केलं व लगेचच स्त्री व पुरुष मानव यांनी तेथील सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा श्री गरुड पक्षी हे रूप धारण केले व दोन्ही गरुड पक्षी हे तेथील म्हणजे सर्वात खालचा मूळ तळाचा पृथ्वीच्या चंद्रावरून दोन्ही गरुड पक्षी उडाले. मग तिथं त्या चंद्रावरती त्यांनी काय केलं, गरुड पक्षी हे रूप धारण करून तिथल्या चंद्रावरून दोन्ही गरुड पक्षी उडाले व आपला म्हणजे मूळ चंद्र आहे त्या आपल्या चंद्राचे वर दोन्ही गरुड पक्षी हे येऊन थांबले. मग तेथून काय केलं, खालच्या चंद्रावरून उडाल्यावर सरळ आपल्या चंद्रावर येऊन थांबले दोन्ही गरुड पक्षी व तेथून लगेचच पुन्हा आपल्या सूर्याच्या वर म्हणजे मग सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी हे येऊन थांबले आहेत. मग तेथून काय केलं, त्या चंद्रावरून आपल्या चंद्रावरून पुन्हा उडाले आणि आपला जो सूर्य आहे म्हणजे मूळ सूर्य त्या सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले. मूळ सूर्य म्हणजे आपल्या सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी हे येऊन थांबल्यानंतर त्या दोघांनी पुन्हा मूळ ज्योतीचे रूप धारण केले. मग आपल्या सूर्यावर आले ते गरुड पक्षी आले, मग त्यांनी पुन्हा काय केलं, मूळ ज्योतीचं रूप धारण केलं आपल्या सूर्यावर व त्या दोन्ही ज्योती या एकमेकामध्ये विलीन होऊन दोन्ही ज्योती या एक झालेल्या आहेत. मग आपल्या सूर्यावर आल्यावर त्यांनी दोघांनी ज्योतीचं रूप धारण केलं आणि दोन्ही ज्योत्या पुन्हा एक झाल्या व त्या एका ज्योतीने आपल्या सूर्याच्या वरून खाली आपल्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्यामध्ये झेप घेतली आहे. मग आपल्या सूर्यावरून त्या ज्योतीने आपल्या खाली पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्यात झेप घेतली व ती ज्योत ही समुद्राच्या पाण्यात शिरल्यानंतर पुन्हा त्या ज्योतीने पुन्हा मासाचे रूप धारण केले. आपल्या सूर्यावरून ती जी खाली आली आपल्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्यात, त्या आल्यानंतर आपल्या समुद्राच्या पाण्यात त्या ज्योतीने परत मासाचे रूप धारण केलं व तो मासा हा समुद्राच्या पाण्यामध्ये वावरू लागला व काही काळानंतर तो नवीन मासा पाण्यात वावरत होता. नवीन मासा पाण्यात वावरत होता ना, त्या माशाच्या तोंडामधून एक ज्योत बाहेर निघाली. त्या माशाच्या जो नवीन मासा होता त्याच्या तोंडामधून एक ज्योत बाहेर निघाली व ती ज्योत ही अगोदरचा जो मासा पाण्यात होता त्या माशाच्या शरीरामध्ये त्या नवीन ज्योतीने प्रवेश केला. म्हणजे पहिला जो मासा होता त्याच्या शरीरामध्ये या ज्योतीने प्रवेश केला. ती ज्योत ही मादी मासा यांची ज्योत होती. म्हणजे पहिला जो मासा होता त्याच्या शरीरात प्रवेश केला ती ज्योत ही मादी मासा होती ज्योत. अशा प्रकारे समुद्राच्या पाण्यामधील दोन्ही माशांच्या शरीरामध्ये दोन ज्योती होत्या. म्हणजे नवीन मासा आणि जुना मासा या दोघांच्या शरीरात एक एक ज्योत होती. एक ज्योत नर मासा व एक ज्योत मादी मासा. असं एक मासा नर एक मासा मादी. नर मासा व मादी मासा या दोघांनी तेथील पाण्यामध्ये संभोग नैसर्गिक विधी केला आहे. म्हणजे आपल्या समुद्राच्या पाण्यात त्यांनी विधी केला
त्या नैसर्गिक विधीनंतर आपल्या समुद्राच्या पाण्यामध्ये नवीन माशांची उत्पत्ती निर्मिती सुरू झालेली आहे. मग आपल्या समुद्राच्या पाण्यात नवीन माशांची निर्मिती उत्पत्ती सुरू झाली, त्यांची वंश परंपरा सुरू झालेली आहे आपल्या समुद्राच्या पाण्यात. म्हणजे पहिल्यांदा मूळ तळाच्या पृथ्वीत झाली समुद्रात, आता आपल्या पृथ्वीवर झाली. जेव्हा दोन्ही माशांनी संभोग केला होता व जो मादी मासा होता तिच्या पोटामधून अंडी बाहेर पडली होती, त्या अंड्यामधून नर मासे व मादी मासे हे जन्माला आलेले होते. त्या मादी माशामधून जे अंडी बाहेर पडली होती त्याच्यातून काही नर मासे काही मादी मासे असे जन्माला आले व पुन्हा त्या नर व मादी माशांच्या संभोगामधून पुन्हा नवीन नर व मादी मासे जन्माला आलेले आहेत. मग त्याच्यामधून परत नवीन नर मासे मादी मासे जन्माला आले असं, व त्यांचा पुन्हा पुन्हा संभोगामधून आपल्या समुद्रामध्ये मासे निर्मिती झालेली आहे. त्यांची ती कायमच नैसर्गिक विधी होत राहिला आणि मासे निर्मिती होत राहिली आपल्या समुद्रात. माशांच्या शरीरामधून पुन्हा दोन्ही ज्योती या बाहेर आल्यानंतर त्या दोन्ही ज्योती या समुद्राच्या पाण्याच्या वर आल्या. मग त्या दोन्ही माशांच्या शरीरामधून त्या दोन्ही ज्योती बाहेर निघाल्या आणि त्या समुद्राच्या पाण्याच्या वर आल्या, आपल्या समुद्राच्या पाण्याच्या वर. व त्या दोन्ही ज्योती या पुन्हा आपल्या सूर्याच्या वर आल्या. मग त्या दोन्ही ज्योती काय पुन्हा आपल्या सूर्याच्या वर आल्या. नंतर त्यांनी स्त्री मानव व पुरुष मानव हे रूप धारण केले. मग त्या दोन्ही ज्योती आपल्या सूर्यावर आल्यावर एका ज्योतीने स्त्री मानव एका ज्योतीने पुरुष मानव हे रूप धारण केले व त्यांनी ध्यानस्थ बसले, दोघं ध्यानस्थ बसले. नंतर त्यांनी तपश्चर्या केली आहे व त्यानंतर दोघांनी आनंदाने आपल्या सूर्याच्या वर तांडव नृत्य केलेले आहे. मग आपल्या सूर्यावर आल्यावर त्यांनी ध्यानस्थ बसले, नंतर तपश्चर्या केली, नंतर त्या दोघांनी आनंदाने तांडव नृत्य केलेले आहे. म्हणजे नवीन वंश परंपरा चालू केलेली त्या आनंदात त्यांनी सूर्याच्या वरती हे केलं, तांडव नृत्य केलं आनंदाने. त्यानंतर पुन्हा दोघेही ध्यानस्थ बसले. त्याच्यानंतर पुन्हा मग तपश्चर्या केली आहे. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर दोघांनी पुन्हा गरुड पक्षी हे रूप धारण केले. त्यांचे ध्यानस्थ बसून झाले, तपश्चर्या पूर्ण झाल्यावर दोन्ही ज्योतींनी गरुड पक्षी हे रूप धारण केले व दोन्ही गरुड पक्षी आपल्या सूर्यावरून उडाले व आपला म्हणजे मूळ चंद्र आहे त्या चंद्राच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले. मग आपल्या सूर्यावरून दोन्ही गरुड पक्षी उडाले आणि आपला जो चंद्र आहे मूळ चंद्र त्या चंद्राच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले व आपल्या चंद्राच्या वर दोन्ही गरुड पक्षी आल्यानंतर त्यांनी अगोदर जो खालचा म्हणजे काळाच्या पृथ्वीच्या चंद्राच्या वर जो विधी केलेला होता तो सर्व विधी राजहंस पक्षी नृत्य वगैरे आपल्या चंद्राच्या वर केलेले आहे. म्हणजे खालच्या जो चंद्रावर केलेला होता त्यांनी जो विधी तोच विधी आपल्या चंद्रावर आल्यावर केला. म्हणजे नाही का राजहंस पक्षी नृत्य वगैरे जे जे काय होतं तोच विधी सगळा आपल्या चंद्राच्या वर केलेला आहे. श्रीनाथेश्वर प्रसन्न. आता आपण इथं थांबूया.